साहिल चौधरी एक चांगला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन 3 षटकांचा 17 ऑन स्ट्राईकवरती हे फलंदाज जयेंद्र. यावेळेस चांगला फटका, झेल होण्याची संधी, झेलला त्या ठिकाणी कॅरी केल्याने महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवरती फलंदाज जयेंद्र या चेंडूवरती होईल झेलबाद स्वरूपात बाद. प्राप्त केल्याने फलंदाज जयेंद्र पाटील या चेंडूवरती बाद झाला आणि साहिल चौधरीला मिळाली ही महत्वाची विकेट. आपण पाहतो की शिकोडी ज्यांनी पेटवले असेल त्याला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी बंद करायचे. जर आयोजक त्या ठिकाणी आले तर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रीतम दिनेश पाटील हा फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल चौधरी तयार आहे. चांगली गोलंदाजी त्याला या मॅचमध्ये करावी लागेल. दिनेश पाटील ऑन स्ट्राईकवरती तयार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल धावफलक स्थिरावेल ते एकूणच 0 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट प्राप्त केली आणि तदनंतर आपण पाहतोय की डॉट बॉल टाकतोय गोलंदाजी मार्कवरती साहिल चौधरी हा गोलंदाज. यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी केले जातो. एक धाव आहे ती धावफलकावरती. साहिल चौधरी एक चांगला गोलंदाज परंतु यावेळेस दिशाहीन गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका, झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सध्या कंप्लीट केले जातात. 2 धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. एक एक झेल इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. ते झेल जर या मॅचमध्ये टिपले तर जरूर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल प्रतिस्पर्धी संघाला. परंतु जर या मॅचमध्ये आक्रमण केलं नारपोले टीमनं तर धावसंख्येमध्ये आपण पाहतोय बदल घडवण्यामध्ये ते सक्षम या मॅचमध्ये ठरू शकतील. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण की धाव रोखली जाते. डॉट बॉल या ठिकाणी धावफलक स्थिरावेल ते एकूणच 3 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी साहिल चौधरी या गोलंदाजीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्याला रोखायचं होतं आणि त्या गोलंदाजीचं प्रदर्शन तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा आलोंदी कार्पेटचा हा फटका गॅपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलं जात आहे. केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळाले. एकेरी धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. अंबिका चौक संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये. नारपोली टीमला इथून पुढे प्रयत्न करावे लागतील धावसंख्या जमवण्यासाठी. बॉल तयार आहे साहिल. पुन्हा एकदा आलोंगी कार्पेटचा हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत नारपोली टीमच्या बिनबाद 1-6 ही धावसंख्या आहे ती धावफलकावरती. ठोक डीजे.
की पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 10 फलकावरती धावा आहेत ते एकूणच 6 धावा. 1-6 ही स्थिती आहे मॅचमध्ये नारपोली टीमची. यापुढे चांगली बॅटिंग करावी लागेल ती नारपोली टीमला, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय लोधिली ग्रामपंचायतीचे ते खऱ्या अर्थानं विद्यमान सदस्य या ठिकाणी चेतन मेश्राम या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. त्यानंतर आपण पाहतोय की सचिन बैलमारे, जीवन बैलमारे या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोज मते, त्यानंतर आपण पाहतोय की सर्व चौक टीमला सपोर्टर आले आहेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकारी आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक एक धाव महत्वाचे आणि षटकार ठोकतोय फलंदाज दिनेश पाटील याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येसाठी संघर्ष करावा लागला होता चौक टीमच्या अगेन्स्ट नारपोली टीमला. केवळ 6 धावा खर्ची केल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण विकेट गमावली होती, जयेंद्रची महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करतोय फलंदाज दिनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नैनेश पवार यावेळेस तयार आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये नैनेश पवार, एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस जर आपण पाहिलं नैनेश पवारला की त्याचे सुमार चांगली दर्जाची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले या ठिकाणी गोलंदाज नैनेश पवार या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती आला षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. पुन्हा एकदा हा चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी बिग 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 हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 18 या धावसंख्येवरती. पाहतोय की राजू देशमुख या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते जर या ठिकाणी आले असतील तर जरूर चौक टीमला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी आले असतील, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल धावफलक स्थिरावेल ते एकूणच 18 या धावसंख्येवरती. किमान 30+ धावसंख्येच्या अगोदर रोकावं लागेल ते चौक टीमला. त्यापेक्षा जास्त धावा झाल्या तर या मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं अशक्य आहे. त्यापेक्षा मी तर म्हणेन थोडंसं कठीण आहे ते चौक टीमला. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी बिग हिट षटकार ठोक डीजे.
षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. गोलंदाज नैनेश पवारनं धाबा खर्च केले. एकूणच 18. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर एकूणच 6 आणि या दुसऱ्या षटकाच्या अंती दहा पलकावरती धावा आहेत ते एकूणच 24 धावा दहा पलकावरती. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही भोकरपडा आणि कोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. भोकरपडा आणि कोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कल्पेश मालुसरे या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून कोणचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. आम्ही भोकरपाडा टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. षटकारीला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवर. 30 प्लस धावा जर इथून पुढे जमवल्या नारपल टीमनं तर या वातावरणामध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड असेल ते चौक टीमला. राज महाबदे आमचे मेवणे या ठिकाणी येतात, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कल्पेश मालुसरे ते देखील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत. आणि आमचे पैठणे काय नाव आहे रे, ज्ञानेश्वर माऊली पैठणे या ठिकाणी येतात, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार येतो पहिल्या चेंडूवरती आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेत माली तयार आहे. पुन्हा एकदा फटका बसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. झेल ड्रॉप स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये या ठिकाणी झेल ड्रॉप केले जातात आणि महत्त्वाची विकेट या ठिकाणी गमावली. ते संकेत मालीनं जीवनदान दिले जात आहे. फलंदाज कल्पेश मस्करला एक धाव या चेंडूवरती मिळाल्याने एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 31 या धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती. पंच पंच काय हवंय? बॉल. चला नवीन बॉलची पूर्तता त्या ठिकाणी करायची आहे. पंच चला या ठिकाणी मॅचला होती सुरुवात. धावफलकावरती धावा आहेत ते एकूणच 31 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलं जाईल. बॉल तयार आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी बिग 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 बीट एक षटकार ठोक डीजे.
पुन्हा एकदा फटका फ्लाइंग केलंय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज दिनेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. धापलक जाऊन पोचेल ते एकूणच 43 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला फटका यावेळेस आपण पाहतोय की डॉट बॉल येईल. धापलक स्थिरावेल ते एकूणच 43 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज असेल ती जय हनुमान इसांबे टीमला. धावसंख्येची गरज असेल. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय की येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 44 धावसंख्येची ती अंबिका चौक या टीमला. सगळे आपण पाहतोय की जय हनुमान इसांबे टीमचे पाठीराखे या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसलेत आणि त्यांच्याकडे आमचं लक्ष केंद्रित होतं आणि त्या कारणास्तली आम्ही इसांबे टीम या ठिकाणी पुकारली. क्षमा असावी. परंतु तदनंतर आपण पाहतोय की येणाऱ्या 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज असेल ती अंबिका चौक या टीमला. ठोक डीजे. साहिल चौधरी याच्या बॅक टू बॅक 3 षटकारासाठी साहिल माबदी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज या खेळाडूला देण्यात येईल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मोक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी देण्यात येईल. मोक्ष ओसवाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जरी ते 12 मॅनमध्ये असतील ना तरी एक नामवंत पॅकर त्यांचे बंधू आपण पाहतो गौतम ओसवाल अंबिका किराणा स्टोअर यांच्या नावानं ते कित्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. आज देखील त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल.
भिंगारी संघानं सलगचे 2 राऊंड मारलेत आणि मोक्ष खुश असतील. त्यांना माहिती आहे की एकतरी ट्रॉफी आपल्याला इथून घरी घेऊन जायची आहे. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. गौतम ओसवाल आम्हाला मिळत नाही आहेत किती दिवस झाले. एक ना एक दिवस ते आम्हाला जरूर मिळतील, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देखील देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. 44 धावसंख्येचं पाठलाग या मॅचमध्ये करायचं. एकूणच अंबिका चौक या टीमला यंग स्टार नारपोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सलामीची जोडी नैनेश पवार आणि त्याच्या सोबतीला साहिल चौधरी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 18 बॉलमध्ये 44 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे ते चौक टीमला. साहिल चौधरी बॅक टू बॅक जर 3 षटकार मारले तर मोक्ष ओसवाल यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल साहिल चौधरीसाठी. तब्बल 3,000चं कॅश प्राइज मोक्ष ओसवाल यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मोक्ष ओसवाल म्हणतील बॅक टू बॅक 3 षटकाराला पारितोषिक लावण्यापेक्षा एक आम्ही हाफ एंट्री केली या स्पर्धेमध्ये करू शकलो असतो, परंतु जर मारले तर देऊ शकतो आम्ही. इतकी ताकद मोक्ष ओसवाल यांच्याकडे आहे आणि त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत. 18 मध्ये करायचे ते एकूणच 44 धावसंख्येचा पाठलाग. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक दिनेश पाटील, एक व्यावसायिक दर्जेचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन स्ट्राईकवरती तितक्या दर्जेचा खेळाडू नैनेश पवार ऑन स्ट्राईकवरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. नैनेश पवारचा हा दर्जा आपण या मैदानावरती पाहतोय. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय 6 षटकार येतोय आणि पंच धावा किती षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावा मिळतील 6. येतोय दर्जेदार षटकार. चांगली फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. असं वाटलं होतं आम्हाला की 1 टप्प्या अखेर जातोय की काय, परंतु दर्जेदार फटका आपण या ठिकाणी पाहिला. नैनेश पवारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार बरंच काही सांगून जाईल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा नियोजित क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय. एकेरी धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. या अगोदर आपण पाहिलं सुरेशजी आत्मोडे यांचा आवाज या स्पर्धेमध्ये, तदनंतर समीरजी सोमणे यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकलात, परंतु आयोजकांना ती उत्सुकता होती की समीरजी या स्पर्धेमध्ये आले पाहिजेत. त्यांचा आवाज समीरजी सोमणे यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकला पाहिजेत. आम्ही या षटकारावरती 6 धावा म्हणतोय. समीर सोमणे येऊन या षटकारावरती 10 धावा म्हणणार होते का? कारण की जर ते 8 वाजता येऊन जर 12 वाजता जाणार असतील तर यापेक्षा आपले लोकल कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये चांगले समालोचन करू शकतात. परंतु आयोजकांचं त्या ठिकाणी प्रेम होतं त्यांच्यावरती आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये त्यांना बोलवलं. त्यापेक्षा आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. परंतु या चेंडूवरती येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती येतील. सूरज आत्मोडे यांना संपूर्ण रात्रभरामध्ये या स्पर्धेला एन्जॉय करायचं आहे. या स्पर्धेमध्ये ते समालोचन करतील कारण की त्यांच्यावरती जबाबदारी होती या स्पर्धेची. समीर सोमणे आणि त्यांच्यावरती जबाबदारी होती पूर्णपणे या रात्रीची. परंतु त्यांनी सांगितलं की समीर सोमणे या स्पर्धेला अगदी 1 वाजता या स्पर्धेला ते शेवटचा आपण पत्र समालोचन करून या स्पर्धेला त्यांनी अलविदा केलं आहे. परंतु आता सूरज हातमोडे इथून पुढे या स्पर्धेला कव्हर करतील. पुन्हा एकदा डॉट बॉल धावफलक स्थिरावेल. शेवटचे आता 14 चेंडूंनी विजयासाठी गरज आहे. ते 31 धावसंख्येची. चांगली बॅटिंग करतोय नैनेश पवार आणि तदनंतर आपण पाहतोय साहिल या मॅच मध्ये बरसतोय. साहिल चौधरीच्या बॅटमधून आलेला आज दुसरा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 19 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग साहिल चौधरीची मैदानाच्या आतमध्ये. ठोक डीजे.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 6 धाब्यांचा. बॉल जाईल 6 धाब्यांसाठी. ठोकतोय फलंदाज साहिल चौधरीच्या बॅटमधून आलेला बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा षटकार. ठोक डीजे. तोपर्यंत या धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं आहे ते चौक टीमसाठी. तरी कोणत्याही क्षणाला ही मॅच ओलवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. शेवटचे निर्णायकारक 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती येईल गोलंदाज निखिलेश पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. अंबिका चौक संघ जास्त अंतर नाही. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येचा पाठलाग त्यानं करायचं आहे. असे बरेचसे सामने करताना गमावलेत त्या अंबिका चौक टीमनं. परंतु या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल नैनेश पवारला तर आक्रमण या मॅचमध्ये त्यांना करावंच लागेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल या मैदानाचा विचार करता. एक षटकामध्ये देखील या मैदानावरती 19 धावा जमा करू शकेल नैनेश पवार. परंतु 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे ते अंबिका चौक टीमला. चला या ठिकाणी भोकरवाड टीमचा कॅप्टन देखील आले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कोण आणि त्यांच्या विरोधात भोकरपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी जा आणि टॉस त्या ठिकाणी केले जाईल. कारण दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी जायचं आहे. टॉस केलं जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. चला अजय सोगे या दोन संघादरम्यान आपण टॉस करून घ्यायचं आहे. आणि यावेळेस देखील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे आता निर्णायकारक 10 चेंडू आणि 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 15 या धावसंख्येची. 11 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती निखिलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार. नैनेश पवार एक घातक आणि विस्फोटक फलंदाज. या खेळाडूकडे इतकी ऊर्जा आहे ना या थंडीमध्ये देखील तो हे मैदान पेटवू शकेल. इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अपयश त्या ठिकाणी पदरी पडलं जातं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल धावफलक स्थिरावेल ते एकूणच 29 या धावसंख्येवरती 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. चला अमित पंचांनी बोट त्या ठिकाणी उंच केला आणि फलंदाज नैनेश पवार या ठिकाणी होईल बाद. चेंडू शिल्लक येते 9 आणि 15 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी. एक दिवसीय स्पर्धा डे नाईटची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस जिंकलंय कोण या टीमनं काय निर्णय असेल त्या निर्णयावरती आपण लगेच अंमलबजावणी करायची. जर फिल्डिंग करायची असेल तर मॅच संपल्या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटिंग करायची असेल तर समोरच्या टीमला तसं तुम्ही कॉल द्या. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल धावफलक स्थिरावेल तर एकूणच 29 या धावसंख्येवरती शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक येते 8 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची.
8 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. 6 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचं पाठलाग करायला आणलं होतं फलंदाज नवनीत मते या फलंदाजानं. आणि यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी नवनीत मते होईल बाद. ठोक की चांगल्या चांगल्या टीमला ती पराभूत करू शकेल. पण कधी कधी हातातले देखील सामने त्यांनी गमावलेत. या अगोदर आपण पाहिलं की 12 मध्ये करायचे 11 मध्ये करायचे होते एकूणच 15 धावा. आता ते समीकरण आलंय शेवटचे 7 चेंडू आणि 15 या धावसंख्येची गरज आहे. यावेळी चांगला पटका अलोंग दी कार्पेट. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. आमचे मित्र या ठिकाणी चेतन भोईर आम्हाला सांगतायत की आम्हाला या ठिकाणी लिखाण काम देखील केलं पाहिजे. परंतु शेवटच्या आता निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. या ठिकाणी नारपोली संघ लगेच आपण स्पीडअप करायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यापुढे देखील बरेचसे सामने आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. त्यासाठी आपण तुम्हाला वारंवार आपण या ठिकाणी सूचना देतोय. यानंतरचा टॉस या ठिकाणी जिंकलाय कोण या टीमनं. निर्णय काय कोण टीम. लगेच तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. चला या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या आता 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या आता निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. निर्णायक शेवटचे 6 चेंडू 13 धावा 13 धावा 6 चेंडू हे समीकरण या ठिकाणी ठेपलंय ते चौक टीमच्या अगेन्स्ट. बॉलिंग ट्रॅकवरती येतं शेवटचा अंतिम षटक घेऊन प्रणय. प्रणय चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 12 या धावसंख्येची. या ठिकाणी आपण पाहतोय की समोर गेट जवळ MH46 BQ 0740 ही गाडी नंबर कोणाचा असेल त्यांनी त्या ठिकाणी वाहन चालकाला आम्ही विनंती करतोय की आपण त्या ठिकाणून गाडी त्या ठिकाणी हलवायची. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं MH46 BQ 0740 कोणाच्या गाडीचा नंबर असेल त्या वाहन चालकाला विनंती असेल की आपली गाडी त्या ठिकाणी हलवायची आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट बॉल टाकलेत गोलंदाज प्रणयनं. आणि यावेळेस चांगला स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. साहिलसाठी ही मॅच जास्त अवघड नाहीये. या अगोदर कित्येक सामने आपल्या मनगटाच्या जोरावरती जिंकून दिलेत ते चौक टीमला. आणि पुन्हा एकदा येतोय आज दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं शेवटच्या आता 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. चौक संघ कधी काय चमत्कार करेल ना. मोक्ष ओसवाल हसतात त्यांना माहिती नाही की चौक संघ कधी काय चमत्कार करेल की बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या टीमला पराभूत करणारा हा चौक संघ. पण कधी कधी आहे ना अगदी कमकुवत संघासोबत देखील
चौक संघ हारला जातो. परंतु त्याच्या मागचं कारण एकच की त्यांची एकी त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. परंतु यावेळेस आपण त्यांची एकजुटता आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ नारपोली संघाच्या अगेन्स्ट आता शेवटचे 5 बॉल आणि 5 धाबसंख्येची गरज आहे. अजून देखील चौक संघ या मॅचमध्ये जिंकला नाहीये. येणारे 5 चेंडू आणि 5 धाबसंख्येची गरज आहे. इथून पुढे प्रयत्न केलेले नारपोली टीमच्या गोलंदाज प्रणयने या मॅचमध्ये ते या धावसंख्येचं संरक्षण तो या मॅचमध्ये करेल. मोक्ष जर 12वे प्रतिनिधी असतील तर जरूर चौक संघ स्पर्धेमध्ये जिंकतो. त्या दिवशी मोक्षने देखील चमत्कार केला होता. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयासाठी गरज आहे ते एकूणच 5 या धावसंख्येची. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 5 या धावसंख्येची गरज आहे. राजू देशमुख या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 5 या धावसंख्येची. हा फटका चांगला बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आता शेवटचे निर्णायकारक 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. आता अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवेल या मॅच मध्ये नारपोली संघ. शेवटचे निर्णायकारक येणारे 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. रोहित पवार आम्हाला सांगतायत बऱ्याचशा दूरवरून त्यांना असं वाटतं की आम्हाला माहितीच नाही का 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. रोहित पवार तुमचं देखील स्वागत. ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी बसताना त्यावेळी तुम्ही सांगत नाही परंतु दूरवरून तुम्ही सांगता त्याबद्दल तुमचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. आणि षटकाराने हा सामना फिनिश केलाय. साहिल चौधरी सांगतोय शांत बसायला आम्ही काही संत नाही. आणि या षटकाराने हा सामना फिनिश केलाय तो साहिल चौधरीने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट साहिल चौधरी या खेळाडूला. 34 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्यानं साकार केली या मॅच मध्ये तो साहिल चौधरी ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला साहिल आपला मॅन ऑफ द